श्री देवी शारदा, श्री देवगणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व जणांच्या आशीर्वादानं महाराज महाराज महाराज। आजची तिथी, आजच्या दिवसाचं महत्त्व पाहण्यापूर्वी आपण नेहमी जे काही मंगलाचरणाचे श्लोक म्हणतो ते श्लोक म्हणूया। माझ्या नंतर म्हणायचे। वसुदेवसुतं देवं कौसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं, कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गीता सुगीता कर्तव्या किमन्यै शास्त्रविस्तरैः, या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मात् विनिसृता। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः, पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्। नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धे, फुल्लारविन्दायत पत्र नेत्र, येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। कृष्णं नारायणं वन्दे, कृष्णं वन्दे व्रजप्रियं, कृष्णं द्वैपायनं वन्दे, कृष्णं वन्दे पृथासुतं। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं, यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्, ततो जयमुदीरयेत्। हरये नमः, हरये नमः, हरये नमः। छान। आज आहे द्वितीया, फाल्गुन शुद्ध द्वितीया। लहान मुलांसाठी, सर्व माणसांसाठी लिहिलेलं असतं चंद्रदर्शन। द्वितीयेचा चंद्र हा शंकराच्या डोक्यावर जी चंद्रकोर आहे ना, ज्याला फाईन क्रेसेंट असं इंग्लिशमध्ये म्हणतात, अगदी नाजूक अशी चंद्रकोर असते। निसर्गाशी कुठे ना कुठे आपलं नातंच जुळावं, संबंध असावेत। सूर्योदय लोक बघतात, सूर्यास्त बघतात, ही चंद्रकोर कोण बघणार आहे? पौर्णिमेचा चंद्र लोक बघतात। आणि म्हणून द्वितीयेचा चंद्र हा बघा। मुलांना दिसत नाही म्हणून आजोबांनी झाडाची फांदी दिसते ना तुला, त्याच्या पलीकडे बघ आणि मग त्याला तो चंद्र दिसतो। आपण जे ग्रंथांचा अभ्यास करतोय, विशेषतः गीता मुख्यतः,
तर त्या गीता ग्रंथातले जे श्लोक आहेत, श्लोकांची जी अक्षर आहे, श्लोकांचा जो छंद आहे, सगळ्या फांद्या आहेत. पण गीतातले भाव आणि अर्थ जो आहे, जो आपण बघतोय जीवनाच्या दृष्टिकोनातून, त्याला चंद्र म्हणलेला आहे. एकदा चंद्र दिसल्यानंतर फांदी विसरली पाहिजे. म्हणजे आपण श्लोक पाठ करूया, गीता सुगीता कर्तव्य, आपण ते श्लोक म्हणूया, पण महत्त्व कशाला आहे? तर भावार्थाला महत्त्व आहे. काहींनी नुसताच अर्थ सांगितला, यथार्थ दीपिका आहे, गीतेचा यथार्थ अर्थ लावलेला आहे. यथार्थ म्हणजे ॲज इट इज, गीता जशी आहे तशी, असं लोक म्हणतात. प्रत्येकजण गीतेचा अर्थ त्याला जशी आहे तशी वाटतं असंच सांगणार. तुम्हाला वाटते तसं मी कशाला अर्थ सांगेन, इंटरप्रिटेशन कशाला करेन. पण असे काही ग्रंथ आहेत, अनेकांच्या घरात हे ग्रंथ असतात, गीता जशी आहे तशी. म्हणजे कुणीतरी तिथे हजर होतं, त्यांनी ते सगळं पाहिलंय, चक्षुर्वै सत्यम, आणि अशीच गीता होती. असा काही प्रकार नसतो. निरनिराळे अर्थ, निरनिराळे योग, त्याची इंटरप्रिटेशन्स, म्हणून गीता हा महान ग्रंथ आहे. गीता हा विश्वग्रंथ आहे. आणि ज्यावेळेला विश्वग्रंथ म्हणतो, युनिव्हर्सल, त्याला दोन आस्पेक्ट्स असतात. युनिव्हर्सल म्हणजे सर्व काळी आणि सर्व स्थळी. गीता काही चीनमध्ये अत्यंत अनुपयोगी असा ग्रंथ आहे, नाही. गीता असं एक सांगितलं जातं की गीतेची जी भाषांतर जगातल्या सगळ्या महत्त्वाच्या भाषेत केली, ती काय भारताने किंवा भारत सरकारने किंवा भारतीय स्कॉलर्सनी केलेली नाही आहेत. गीतेचं वगैरे त्यांनी भागवत वगैरे भाषांतर केलं चायनीज भाषेत, रशियन भाषेत. त्यावेळेला ते कम्युनिस्ट कंट्रीज होत्या, आणि बोट भरून पाठवून दिली, आणि त्या कप्तानाबरोबर एक चिठ्ठी पाठवली होती. हा मानव जातीचा ग्रंथ आहे. हा कुठल्याही धर्माचा ग्रंथ नाही, हा अध्यात्माचा ग्रंथ आहे, परमार्थाचा ग्रंथ आहे. पाहिजे असेल तर अनलोड और सिंक इट डाऊन टू द बॉटम ऑफ द सीज. ही जी बोट आलेली आहे, बोट भरून पुस्तकं आहेत. गीता असेल, भागवत असेल, रामायण असेल ना, हे महत्त्वाचे ग्रंथ आहेत. आणि सगळ्या परदेशी लोकांनी काम केलं की, आणि त्यांना सांगितलं अनलोड और सिंक, परत पाठवू नका, बुडवा ना ती बोट तिथे. दोघाही राष्ट्रांनी अनलोड करून घेतली, आणि आपापले जे प्रांत आहेत, जी राज्य आहेत, तिथे ज्या लायब्ररीज आहेत, तिथे हे ग्रंथ ठेवले. मानवजातीचे ग्रंथ आहेत, युनिव्हर्सल ग्रंथ आहेत. ज्यावेळेला सांगितली त्यावेळेला ती जेवढी महत्त्वाची आणि कालसंगत उपयुक्त होती, तेवढीच नाही, त्याच्यापेक्षा थोडी जास्तच आज आहे. हे 5000 वर्षापूर्वीची मी साक्ष काय देतोय? अरे 50 वर्षापूर्वी ज्यावेळेला गीतेचा अभ्यास करायला सुरुवात केली, नंतर 40 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी, 20, 10 आणि आज, विशेषतः शतक सुरू झालं 21वे, आणि झालं काय, सुरुवातीलाच सप्टेंबर महिन्यात ते पाडले ना 11 तारखेला 2 मनोरे, ट्विन टॉवर्स होते ते. अरे जग बदलून गेलं. त्यानंतर आपण अजून भोगतोय ती फळं. टेररिझम नावाचा जो शब्द आहे, आतंकवाद, तसं बघितलं तर पुराणातले राक्षस सुद्धा आतंकवादीच होते की, त्यांचा सगळीकडे आतंक माजून राहिलेला होता, अशी वर्णन असतात. पण मुद्दा काय आपला, की भाव आणि अर्थ गीतेचा सांगणारी ज्ञानेश्वरी ही पहिली महत्त्वाची कॉमेंट्री आहे. वामन पंडित यथार्थ दीपिका, मग कुणीतरी गूढार्थ दीपिका, ग्रंथ आहेत, मोठे मोठे ग्रंथ आहेत, पण भावार्थ दीपिका. आणि भाव म्हणजे हार्ट आणि अर्थ म्हणजे हेड. हेड आणि हार्ट याच्यामध्ये जो गळा आहे, कंठ आहे, त्या कंठात फक्त मानवाच्या वाणी ठेवलेली आहे. बाकीच्या सगळ्या सृष्टीच्या, जी सजीव सृष्टी आहे, आवाज करणारी सृष्टी आहे, साऊंड ठेवलेला आहे, व्हॉइस ठेवलेला नाही आहे. केवढी देणगी मिळाली आहे. म्हणून मग गीता का नाही म्हणायची? अरे म्हणूया. गीता का नाही पाठ करायची? करूया. चिंतन करूया ना. चिंतनाशिवाय वर्तन परिवर्तन नाही, आणि वर्तन जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत जीवन बदलत नाही. वाल्याचं वर्तन बदललं, वाल्याचं जीवन बदललं. दुसरं टोकीचं उदाहरण, सिद्धार्थ गौतम हा कोण राजपुत्र होता, त्यांनी जीवन बदललं. गौतम बुद्ध झाला. दिशा बदलली पाहिजे, त्या दृष्टीने आपण चिंतन करतोय. आजचं आणखीन एक महत्त्वाचं काय आहे, पहिल्यांदा जागतिक बघूया, नंतर रामकृष्णांची जयंती आहे ते बघा. जागतिक ग्राहक दिन आहे. ग्राहक राजा, कन्झ्युमर किंग, तो राल्फ नाडर म्हणून होता, त्यांनीही सुरू केली कित्येक वर्षापूर्वी. म्हणजे आमच्या आयुष्यातच सुरू केलेलं आहे, फार जुनी नाही आहे. ग्राहकांना नाडायला लागले आणि नागवायला लागले, फसवणूक सुरू झाली. त्यावेळेला तो म्हणतो अरे हक्क आहेत, आणि ह्याच्यात एक दृष्टी आहे, ती दृष्टी पाहून आपण पुढे जाणार आहोत. म्हणून ग्राहक राजा, राजा म्हणायचं, सॉव्हरेन. कन्झ्युमर इज सॉव्हरेन, कन्झ्युमर इज किंग. कन्झ्युमर म्हणजे उपभोक्ता किंवा ग्राहक, खरेदी करणारा. विक्रेता, व्यापारी, हे ॲट द अदर एंड. पहिला ग्राहकच आला नाही तर हा विकणार आहे कोणाला? ही ती दृष्टी आहे. आणखीन एक राजा आपण म्हणतो बळीराजा. बळीराजा म्हणजे शेतकरी, किसान.
आत्महत्या करतो की हो? त्याला राजा म्हणायचं, त्याला म्हणायचं मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन इन द वर्ल्ड, नॉट VIP MIP, कारण ही इज द फूड गिव्हर ऑफ द वर्ल्ड. अन्नदाता आहे. काय ते सगळी अवस्था करून टाकलेली आहे आणि व्यवस्था बिघडून टाकणाऱ्या ॲक्टिव्हिटीज फक्त चालू आहेत. किसानाची काय अवस्था बदलली आहे बिचाऱ्याची? नाही ना. नाव बळीराजा, नाव ग्राहक राजा. दृष्टी कुठली आहे लक्षात ठेवा, की विद्यार्थी आहेत म्हणून मी आहे असं शिक्षकांनी सांगितलं, तो विद्यार्थ्यांवर प्रेम करतो. आय एम ग्रेटफुल टू यू माय स्टुडंट्स. कारण तुम्ही आलाच नाही तर मी कुणाला शिकवणार होतो? आई वडिलांनी सांगितलं पाहिजे मुलांना की तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. पेशंट्सना सांगितलं पाहिजे डॉक्टरनी तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. बँकेच्या डिपॉझिटर्सना सांगितलं पाहिजे, बँकेच्या एम्प्लॉईज कर्मचाऱ्यांनी, की तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. तुमच्या डिपॉझिट्समधून आमचे पगार होतात. ही जाणीव पाहिजे ना. ही दिशाच निराळी आहे. दुर्योधन म्हणतो माझ्यामुळे तुम्ही आहात, युधिष्ठिर म्हणतो तुमच्यामुळे मी आहे. यथा राजा तथा प्रजा दुर्योधन, यथा प्रजा तथा राजा युधिष्ठिर. ही दृष्टी बदलली पाहिजे. एवढा आजच्या दिवसाचा संदेश घ्यायला हरकत नाही. तिसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे, आपण पाहणार आहोत आपल्या विषयाला अनुरूप रामकृष्ण परमहंसांची जयंती आहे. जीवनात परिवर्तन घडवण्यात शब्दांची जी शक्ती आहे ना, ती गोंदवलेकर महाराज, रामकृष्ण परमहंस, तुकाराम वगैरे सगळे, कबीर वगैरे सगळे संतांच्या शब्दात जेवढी शक्ती आहे ना, तेवढी विद्वानांच्या ह्याच्यात नाही. एवढे नोबेल प्राइज विनर्स झाले, त्याच्यात काही विज्ञानाच्या क्षेत्रात होते, ते बिचारे विज्ञानाचीच भाषा बोलत होते की जे सगळ्यांना कळत नाही. पण शांतीची प्राइज, नोबेल प्राइजेस मिळाले आहेत त्यांना. नोबेल प्राइज फॉर पीस, नोबेल प्राइज फॉर लिटरेचर, वाङ्मयाचे मिळाले. त्यांच्या शब्दाला कधी ऐकलेत का? आपल्याला कुणाला मिळाली ते तिघांची नावं सांगू शकतो? लिटरेचरची आपल्याला मिळालेली आहेत, वाङ्मयाची नोबेल प्राइज नाही. आता वाङ्मयाचे मिळालेल्यांच्या वाङ्मयाला म्हणजे वाणीला शक्ती पाहिजे की नाही? कुठे ऐकतो आपण? नाही. संपादकीय लिहितात, अँड द पेन इज मायटियर दॅन द सोर्ड असं लिहिलेलं असतं. म्हणजे लेखणी ही तलवारीपेक्षा धारदार आहे. आज यांच्या लेखण्या एवढ्या बोथट केलेल्या आहेत राजकारण्यांनी आणि अर्थकारण्यांनी. त्यांच्या मालकांनी लोकमान्य टिळक वगैरेंच्या मालकीचा केसरी होता. आता हे सगळे संपादक आहेत ना, त्यांचे मालक दुसरेच आहेत. मग मालक इंडस्ट्रियलिस्ट असतील, मालक माईन ओनर्स असतील, मालक आणखीन काही असतील. म्हणजे दारूचा व्यवसाय चालवणारा सुद्धा वृत्तपत्र काढेल. विचार करूया. कलियुग आहे ते आपण म्हणायचं. पण मुद्दा काय आहे की जर मी माझ्या संतांची वाणी माझ्यावर जर संस्कार करून घेणार नाही आहे त्या वाणीचे, तर माझ्यासारखा करंटा मीच. म्हणून संतांच्या वाणीत आपल्याला दोन मराठीत उपलब्ध असलेले सोपे, म्हणजे महाराज अलीकडच्या काळातले आणि रामकृष्ण परमहंस. रामकृष्ण परमहंसांची जयंती आहे. त्यांच्या दोन कथा पाहूया आणि पुढे जाऊया. माळी आणि कोळी. पहिल्यांदा आपण स्त्रियांचंच घेऊया आणि नंतर पुरुषांना, लेडीज फर्स्ट आपण म्हणतो ना, माय अमेरिकन सिस्टर्स अँड ब्रदर्स, तसा प्रकार आहे. पहिल्यांदा एक माळीण आणि एक कोळीण मैत्रिणी. आणि त्यामुळे काय असायचं, बाजाराला भेटायचं एकत्र, आणि संध्याकाळी कोळीण जरा दूर राहायचे, ते जायचे, माळीण तिथेच राहायचे. अचानक पावसाचे ढग आले, कडकडाट सुरू झाला, कोणत्याही क्षणी पाऊस कोसळेल. त्यावेळेला माळीण कोळीणीला म्हणाली, आता किती लांब जाणार आहेस, थांब माझ्याचकडे. समजतील घरातले लोक, पाऊस आले, कुठेतरी अडकून पडले असतील, माझ्या घरी राहा, उद्या बघूया काय आणि जाऊया. ती घरी राहते, छान तिला जेवण वगैरे घालते. आणि मध्यरात्री बघितलं ही चळवळ करते. तुला झोप लागत नाही का? हो म्हणाली, झोप लागत नाही. मग काय ह्याच्यावर उपाय करूया? नाही, उपाय एकच आहे. मी माझी बाहेर जी पाटली ठेवलेली आहे, टोपली, की ज्याच्यातून मी मासे विकते, ती मी इथे आणू का? तुझ्या घरात सगळा फुलांचा वास आहे ग, सहन होत नाही, मला झोपच लागत नाही, मला झोपच लागत नाही. आणि मग ती म्हणाली, माझी काही हरकत नाही आहे. ती टोपली आणते, काय छान झोपते, उठवावं लागतं दुसऱ्या दिवशी. मत बघा, संस्कार. 2 आखे 12 हात वही शांतारामाचा त्यांच्यात एक आहे की सगळे कैदी ज्यांना खुनाची शिक्षा झालेली आहे त्यांना स्वतःच्या जबाबदारीवर तो घेऊन जातो. ओपन प्रिझन ही कन्सेप्ट आहे. अरे काळ कोठडीत कशाला राबता? एक जरी यातला पळून गेला ना तरी मला फासावर द्या असं लिहून देतात ते. 2 आखे मेरी, आणि 6 ते कैदी असतात तुमचे 12 हात. आता पहिली रात्र त्यांना झोपच येत नाही. कारण का? त्या काळ कोठडीत सुद्धा हे पळून जातील म्हणून त्यांच्या पायात साखळदंड वगैरे बांधलेले असतात. इथे मोकळे की पाय,
झोपच लागत नाही. तो बघतो, कारण त्याचं कायम लक्ष आहे त्यांच्यावर, कुणीतरी पळून जाईल वगैरे म्हणून, रात्री तर विशेषच. तर तो म्हणतो काय अडचण काय तुमची? त्यातल्या एकाला कल्पना सुचते, 2 मिनिटात आम्ही बाहेर जाऊन येऊ का? तो म्हणाला मी बाहेर जाऊन थांबतो, यायचं. त्यांनी तिथे बाग मोठी तयार करायची, त्याच्यासाठी निरनिराळी फावडी कुदळी हे सगळं आणलं होतं. ते सगळं दोऱ्यात बांधलं, आपल्या पायाला बांधले, शांत झोपले. कारण साखळ दंडाऐवजी हे आहे ना, हे संस्काराचं आहे, ही सवय आहे. अशी उदाहरणं देऊन संत आपल्याला शिकवतात की संस्कार बदलले पाहिजेत. हे कंडिशनिंग आहे की त्या वासाशिवाय झोप येत नाही, आणि हा वास असेल तरी झोप येत नाही. असं आता माळिणीचं काय झालं हे रामकृष्णांनी सांगितलं नाही, कारण माशांच्या वासाने तिला झोप आली नसेल, पण ती यजमान आहे ना, यजमानी नाही आहे, ही पाहुणी आहे ना, पाहुणीला झोप लागली पाहिजे. असू दे, हे माळीण कोळीण झालं. आता माळी कोळी बघूया. माळी रामकृष्णांचा नाही आहे, पण भाव रामकृष्णांचा आहे. आपण कितीदा तरी बघतो की ज्ञानेश्वरीतली महाराजांची आवडती ओवी स्वतः ज्ञानेश्वरांनी आवडत असेल, अरे कुठली ओवी निवडायची, सगळ्या ओव्या एकतरी ओवी अनुभवावी, तसा प्रकार आहे. पण माळीये जेवते नेले तेवते निवांतची गेले, तया पाणीया ऐसे केले होवावे गा. माळी जिकडे नेतो ना तिकडे मुकाटपणे पाणी जातं, आणि माळी त्याला मिरच्यांच्याकडे नेतो. आपण बघितलंय मिरच्यातला रस म्हणजे पाणीच आहे की, पाणी तिखट बनतं, इकडे पाणी आंबट बनतं, तिकडे कारल्यांच्याकडे पाणी कडू बनतं, उसाकडे पाणी गोड बनतं, त्याची काही तक्रार नाही आहे. तसं जगायला शिकलं पाहिजे. तुझी इच्छा म्हणल्यानंतर आता मला काय विचारतोस तुला काय पाहिजे म्हणून, कारण मी काही मागितलं, आपण नंतर उदाहरणं बघणार आहोत, ते माझ्या हिताचं असेल कशावरून, म्हणून तुला योग्य वाटतं ते मला दे, आणि ती तुझी इच्छा म्हणून मी स्वीकारेन, कारण तू माझ्या अहिताचं अकल्याणाचं काही करणारच नाहीस, आणि तुला पुढचं दिसतंय. मी आज मागायचं, आत्ता तुम्हाला या संदर्भात फक्त एक उदाहरण सांगतो म्हणजे कळेल की नवस सायास वगैरे करायचे आणि मूल मिळवायचं. आता मुलगा, अरे वा, सगळीकडे हत्तीवरून साखर, आणि नंतर त्या मुलाचे एवढे उपद्व्याप वाढतात की वकील म्हणतात 18, पूर्वी 21 होतं, आता 18 म्हणून या ना, 18 वर्ष सज्ञान होईतोपर्यंत थांबा, मग आपण कायदेशीर नोटीस देऊ की या मुलांनी केलेल्या व्यवहाराशी आमचा संबंध नाही, कारण हा मोठा चांगला व्यापारी आणि यांच्या नावे, तू त्याचा मुलगा नाही का, घे, तुला कर्ज पाहिजे ना 1 लाख, त्यांनी रेसवर उधळले, जुगारात उधळले, असं व्हायला लागलं. याच्या व्यवहाराशी आमचा संबंध नाही. म्हणजे मागितलं त्यावेळेला काय काय केलं होतं, बापरे, या झाडाखाली आंघोळ केली होती, सगळं दासबोधात वर्णन आलेलं आहे. आणि शेवटी काय की शेवटी डिसोन करावं लागतं प्रॉपर्टीतून. मग 18 वर्षानंतर काय होणार आहे मला कुठे माहीत आहे. देवा तुझी इच्छा, झालं तुझी इच्छा, नाही तुझी इच्छा. हे तुझी इच्छा म्हणणं सोपं आहे, मानणं अवघड आहे, आणि त्याच्यापेक्षा वागणं जगणं अवघड आहे. ते कसं, तोच तर आपला आजचा विषय आहे. म्हणून मायाची गोष्ट सांगितली, माळीये जेवू ते नेले. आता कोळ्याची गोष्ट, ही गोष्ट फार हृदय आहे. रामकृष्ण सांगायचे ते, रामकृष्णांची उदाहरणं कुठली आहेत, ती समुद्राच्या काठची आहेत, कारण समुद्राच्या काठी गंगा समुद्राला मिळते, तिथेच त्यांची ती खोली होती. आश्रम म्हणूया दक्षिणेश्वरचा. तर म्हणाले कोळी ज्यावेळेला जाळं फेकतो ना, दूरवर जाळं फेकतो, त्याला चांगला कोळी म्हणतात, तो कुशल कोळी आहे. आणि नंतर काही वेळाने मासे सापडले तो ओढतो, त्याच्या जाळ्यात दूरवरचे मासे सापडतात, पण त्याच्या पायाशी जे मासे असतात ते कधी जाळ्यात सापडत नाहीत. काय मार्मिक उदाहरण आहे. मग तुम्ही भगवंताच्या पायाशी राहा ना. हाच विचार घेऊन आपण सुरुवात करणार आहोत. कारण माया कोण तरून जातं, कस तरती कस तरती कस तरती माया. म्हणजे जे मला शरण येतात, जे माझ्या कासेला धरतात, कमरेला जे माझे पाय धरून ठेवतात घट्ट, ते माया तरून जातात. कारण मी माया तरून आलेलोच आहे. आत्ता तुमच्यासाठी इकडे आलोय, मी माया तरून सहज जातो, कारण मी मायापती आहे, मी मायाधीश आहे. हे लक्षात ठेवा. हे आपण बघितलं होतं. नंतर ह्याला समांतर अशी जी नारद भक्ती सूत्र आहे 84 आहे, त्यातलं 46वं सूत्र आहे, कस्तरती 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 मायाम. भक्तीचा विचार चालू आहे की माया कोण तरून जातं, कोण तरून जातं, कोण तरून जातं, त्रिवार विचारलेलं आहे. आणि मग त्यांनी जे उत्तर दिलेलं आहे त्याच्यात हे 10 मुद्दे आहेत. आपण काही बघितलेले आहेत, पण आपण जरा सिंहावलोकन करूया, पुनरावलोकन करूया, ज्याला रिकॅपिच्युलेशन म्हणतात. अभ्यासाची ती चांगली पद्धत आहे. पहिल्यांदा सांगितले संगान त्यजती.
हे संघ जे आहेत ना, संघ म्हणजे आसक्ती, संघ म्हणजे उगीच जोडलेला संबंध, संघ म्हणजे उगीच मनात निरनिराळ्या प्रकारचे विचार, कल्पना, मेमरीज साठवलेल्या आहेत. आपण त्या महात्म्याची गोष्ट बघितली होती ना, तो साधू आहे आणि तो म्हणतो माझ्याकडे असेपर्यंत कडक शिस्त पाळली पाहिजे, कारण आपण शिकतोय, मीही अजून शिकतोय. आणि तुम्हाला वाटेल किंवा मला वाटेल तुमचं शिक्षण पूर्ण झालं, मग तुम्ही जाणे तुमच्या मताप्रमाणे आणि मनाप्रमाणे जगा. इथे नाही आहे, इथे माझे नियम आहेत. स्त्री आणि स्त्रीलिंगी शब्द स्पर्श नाही, म्हणजे स्त्रीला स्पर्श नाही, स्त्रीबरोबर एकांत नाही, स्त्रीबरोबर निवांत गप्पा नाही मारायच्या. स्त्रीची सावली नको आणि स्त्री खेळते ती भावली नको, भावली नको, सावली नको, स्त्री नको, स्त्रीलिंग आहे. एक दिवस म्हणतात की आपल्याला पलीकडच्या मठात जायचं आहे नदीच्या, आपण जाऊया सगळेजण बरोबर. तिथे फार मोठी परिषद आहे विद्वानांची. आणि जात असताना नदीला भर आलेला आहे आणि तिथे एक बाई उभी आहे गवळण. ती म्हणाली मला पलीकडे तुम्ही घेऊन जाता का, तुम्हाला पोहायला येत असेल तर. नावाडी काही नाव घालत नाही, कारण नदीला उठाण आलेलं आहे. तर ते म्हणतात बस माझ्या खांद्यावर, आणि खांद्यावर घेऊन तिला पोहत पलीकडे आणून सोडतात आणि चला म्हणतात मला. नंतर या दोघांना वाटतं की आम्हाला सांगतात स्त्रीला स्पर्श नको, आणि ह्यांनी घेतली की आणि आले. नंतर 2-4 दिवसांनी त्यांच्या लक्षात येतं की हे अस्वस्थ आहेत. ते म्हणतात तुम्ही अस्वस्थ आहात, काही कारण आहे का, मला काही विचारायचं आहे का तुम्हाला. म्हणाले विचारायचं, पण कसं विचारू, आम्हाला तुम्ही स्त्रीला स्पर्श करून नको सांगता आणि तुम्ही बरी खांद्यावर घेऊन त्याला नदी पार केली. कोण स्त्री, मला आठवतही नाही आहे. त्या 4-5 दिवसापूर्वी आपण गेलो होतो, पूर आला होता. हा ती स्त्री होय. आय ड्रॉप्ड हर ऑन द अदर बँक ऑफ द रिव्हर, यू आर स्टील कॅरिंग हर इन युअर माइंड. काय सुंदर आहे, लक्षात ठेवा. तिला मी आणलं, आय ड्रॉप्ड, मी तिला तिथे ठेवली, विसरलो. आणि तुम्ही तिला अजून, हा संघ आहे, संघांस तेजती. म्हणजे पोराला आधी सैन्यात जा, आणि सैन्यात जायला लागल्यानंतर डोळ्यात पाणी येऊन नको जाऊ रे, हे खोलतंय, हे काय, अरे हे कसलं आहे, ही माया आहे. म्हणून तू हातावर जर दही देऊन त्याच्या आरती ओवाळून कुंकुम तिलक जाऊन त्याला जर सीमेवर पाठवलाय, तर सीमेचा येतो, त्या मातृभूमीचा येतो, भारत मातेचा येतो. मी कुठली छोटी माता आहे ना, मग कशाला चिंता करायची. आता काय खाल्लं असेल कोणास ठाऊक, आता कोणाच्या समोर असेल कोणास ठाऊक, याला काय अर्थ आहे. म्हणून चिंता नाही करायची. संघांस त्याच्याती, जो संघ निरनिराळ्या प्रकारचा त्याग करतो तो मायेतून सुटतो. महानुभावम सेवते. आपल्याला संघांचा त्याग एकदम जमणार नाही. संघ म्हणजे आपण म्हणतो ना की मला त्याचा संघ आवडतो, मग चांगल्याचाही संघ असतो, तो सत्संग, तो धरला पाहिजे. ते दुसरं आहे महानुभाव सेवते. महानुभाव म्हणजे महान अनुभव आलेले संत पुरुष, सत्पुरुष, महात्मे, आपल्याला ज्यांना बघितलं की आकर्षण होतं, आदर्श वाटतात, त्यांच्यासारखं व्हावं असं वाटतं, त्यांची सेवा करा, त्यांच्या सहवासात सान्निध्यात राहा. आणि मुख्य म्हणजे काय, त्यांचे विचार ऐका, त्याला सत्संग म्हणलेलं आहे. हे सांग महानुभावम सेवते. तिसरं निर्ममो भवती. अरे इथेच तर सगळं आहे ना, की एक जण तिथे गेला की मला कमीत कमी शब्दात परमार्थ किंवा अध्यात्म समजून सांगा, मला वेळ नाही आहे. सांगतो कुणाला, रामकृष्णांना. रामकृष्ण म्हणाले ऐक, मी नाही तूच. झालं, हो म्हणाले झालं की, हाच परमार्थ आहे. हे जरा जास्त सांगा की 3 शब्द आहे. बरं, मी माझं नाही, तू तुझंच, गेट लॉस्ट. 5 शब्दात सांगितलं. ह्याच्या आणि काय आहे, अध्यात्माचे सार आहे, निचोड म्हणतो ना, मग अर्क काढलेला आहे हा, इसेन्स. काय, मी माझं नाही, तू तुझंच. हे सद्गुरू, हे परमेश्वरा, हे काली माते, हे शक्ती, लक्षात ठेवा, तुझंच आहे सगळं. म्हणून निर्मम भवायचं, म्हणजे ममता मुलांवर करायलाच पाहिजे, आजारी पडल्यानंतर शुश्रूषा करायलाच पाहिजे. पण हे विश्वची माझे घरं म्हणल्यानंतर ते कुणावर ममता करतील, ते सगळ्यांवर ममता म्हणतील. मी मम केव्हा म्हणतो की ते दुसरं आहे, पर तुझं तव असेल त्यावेळेला हे मम आहे. माझा तो बाया आणि तुझा तो कार्ट्या, हे का होणार आहे, आप पर मम तव, हे होणारच आहे. म्हणून घालवा, निर्मम बना. आणि निर्मम बनल्याशिवाय तुम्हाला रामशास्त्री प्रभूने होता येणार नाही. की याला शासन ते सांगतायच पेशव्यांना, ज्यांचे ते आश्रित होते. आणि एकदा त्यानं काम केलं होतं, पेशवे दूध जेवल्यानंतर हातावर पाणी घालायचं, आणि पेशव्यांची ती बिगवाळी, हे लहान पोर वायून आलेलं, आणि त्यांनी ते बघताना ती सूर्याच्या प्रकाशात दुपारचं जेवण होतं हल्ली, आणि त्यांच्या चेहऱ्यावर ते हे पडलं, आरसा वगैरे पडतो की नाही, त्यांनी डोळे मिटले.
धार चुकली ना, कुठे बघतोयस तू, आश्रित आहेस तू माझा, हात धुताना पाणी घालता येत नाही साधं, ते काय सांगणार पोरकी तुमच्या याच्यातल्या बिगबाईचं सूर्याच्या किरणातून जे परिवर्तन झालं, रिफ्लेक्शन, ते माझ्या डोळ्यात आलं. म्हणून त्याने तिथेच तांब्या ठेवला. मी परत येईन ना त्यावेळेला तुमचा न्याय करायला येईन. आणि न्यायशास्त्री बनून चालले ना रामशास्त्री. आणि मग यांना शिक्षा काय, हे पेशवे, यांना शिक्षा देहांत शासन. बघा आहे ना, हे फार महत्त्वाचं आहे. कारण का, निर्मम, हे माझे आहेत, मला आश्रय दिलेला आहे, ठीक आहे ना, मी कृतज्ञ राहीन, मी त्यांची सेवा करीन. पण न्यायाकडे आल्यानंतर कसलं ममत्व आलंय. म्हणून ती आंधळ आहे, माझ्यासमोर कोण आलंय मी बघत नाही, ती आंधळी पट्टी घालते, नाहीतर शक्यच नाही. पुढे म्हणून विविक्त स्थानम सेवते, हे आपल्याला जमलं पाहिजे. विविक्त स्थान म्हणजे एकांत स्थान. आपल्याला एकांतात जाण्यासाठी आपण किती खर्च करतो. आणि तिथे गेल्यानंतर मागे तुम्हाला सांगितलं होतं, आमच्या वांतेला येतात आणि इतक्या प्रेमातच पडतात. सुंदर निसर्ग, अत्यंत शांत, आणि गुंफेत गेल्यानंतर तो महाशांत, प्रशांत असं सगळं असतं. आल्या गुंफेतून वरती येतात आणि म्हणतात की इथे किती दिवस राहता येईल. खरंच सांगतो, पहिल्यांदा विचारल्यानंतर आम्ही निघून जातो नमस्कार करून, हसून. त्यांना वाटतं आमचं मौन असेल, कारण लगेच अर्ध्या तासाने येतो, पुढची बस केव्हा आहे हो. कल्पना करा, ह्याची आम्हाला अपेक्षा असते. मग मौन सोडून त्यांना सांगतो अर्ध्या तासाने आहे, पण जेवण करून जा, महाराजांचं घर आहे. विचार करा, म्हणजे किती दिवस राहावं लागेल. मी उत्तर देत नाही, कारण एकांत मिळत नाही तोपर्यंत आपल्याला हवा असतो. एकांत मिळाला ना की सहन होत नाही. कितीतरी उदाहरणं बघता येतील, पण अजून आपल्याला खूप प्रवास करायचा आहे, त्यावेळेला उदाहरण बघूया. लोकबंधान उन्मूलयती, लोकांचे बंध आहेत, संबंध आहेत, ऋणानुबंध आहेत, त्यांनी एवढा माझ्यावर उपकार केलेला आहे, हे बंधनं का मानता तुम्ही. संबंधात सुद्धा सम्यक असला तरी बंध आहे, तो मुक्त का नाही राहत बंधनात. आणि मग तुम्ही जास्त काम करू शकाल. जो आई आई करत, आई तू आजारी पडलीस कसं होईल, तिला घट्ट धरून बसेल ना, तो डॉक्टरनं काय बोलवणार आहे सांगा बरं. आई आजारी पाहिजे, जरा तुम्ही बघा, मी पटकन जातो माझ्या गाडीतून आणि डॉक्टरना घेऊन येतो. हा निराळ आहे ना. उन्मूलयती म्हणजे उन्मळून टाका. हे कुणाला सांगितलंय नारदाने, नारदांच्या आश्रमात नारदांचे काही शिष्य होते, त्यांच्यासाठी सूत्र सांगितलेले आहेत. म्हणजे स्त्रियांच्यात एकांतात नाही बसायचं, गप्पा मारायच्या नाहीत, चरित्र नाही सांगायचे. हे सगळं कडक का सांगितलेलं आहे, कारण शिक्षण आहे म्हणून. पुढे जर नारदांना असतं तर नारद किती देवींना नमस्कार करत होते, नारद किती स्त्रियांना मान देत होते, नाही. पण काही गोष्टी ठसवण्यासाठी नारदांची वीणा म्हणत नाहीत, नारदांचा वीणा म्हणतात. कारण नाही स्त्रीलिंग हे काही नाही, कारण तो इम्पॅक्ट किंवा म्हणतात ना लीडिंग बाय एक्झाम्पल, तसं होतं ते. पण एरवी तसं नाही आहे. मी उदाहरणातून तुम्हाला शिकवेन म्हणून मी वीणा माझा वीणा म्हणतो, पण एरवी तसं नाही आहे. पुढे ते अत्यंत मातृवत्सल आहेत, त्यांना कितीतरी स्त्रियांच्याबद्दल आपण म्हणतो ना कणव आहे, आणि त्यांनी मदत केलेली आहे त्यांच्या संकटातून त्यांना बाहेर पडण्यासाठी नारदाने. पण शिक्षण घेताना काही बंधनं पाळायची असतात, तेवढाच. लोकबंधन उन्मूलयती, कमी तरी करूया ना. मागे आपण बघितलं होतं, नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर, आता नवीन वर्ष महिन्यांनी सुरू होत आहे, आणखीन एक नवीन वर्ष गुढीपाडव्यापासून. आपण ठरवूया ना की आता इतके वाढदिवस या 2021 सालचे उरलेले आहेत, नाही जाणार. ही इतकी निरनिराळी कार्य आहेत, नाही जाणार. कोविडने आपल्याला आध्यात्मिक बनवायला किती मदत केली हो. घरात राहा, उगीच काय इकडे तिकडे भटकता, घरातलं खा. उगीच काय नको तितकं, नको तिथे जाऊन खाता, नको ते किती आपल्याला. पण आपण कोविडचे संस्कार किती आत रुजवलेत ना, ते महत्त्वाचे आहे. वासुदेवा सर्वम इथे हा पुढचा जो मुद्दा आहे, त्यावेळेला बघा की 3 शब्द आत्ताच तुम्हाला सांगतो की समजलं पाहिजे, उमजलं पाहिजे, रुजलं पाहिजे. एक सुचलं पाहिजे, लक्षात ठेवा, रुचलं पाहिजे, पण पचलं पाहिजे. हे जास्त महत्त्वाचं आहे. पचलंच नाही, रुजलंच नाही तर ते संस्कारांना काय किंमत आहे. पण पहिल्यांदा रुचकर वाटतात हो, पण पचकर आहेत का, पाचन होतं का त्यांचं, पचन महत्त्वाचा भाग आहे. पुढे लक्षात ठेवा. म्हणून कमी करूया. हे लोकांच्या जाणं कमी केलेलं होतं, ते आपण परत वाढवलं की आता परत घरात बसवायला लागलेलं अनेक ठिकाणी लॉकडाऊन. मुद्दा काय आहे की आपणच ठरवूया ना. लोकबंधन, लोकांचे जे संबंध आहेत. मग तुमच्याकडे लोक येणार नाही आले तर बरं ना. आता आपण सांगायला पाहिजे आय एम नॉट वेलकम. दुसऱ्यांना कशाला यू आर नॉट वेलकम इन माय हाऊस म्हणत नाही, पण न आलेले बरे असं आपल्याला वाटतं.
आय एम नॉट वेलकम इन एनीबडीज हाऊस. मी कुठेही माझं स्वागत नाही आहे, मी घरातच राहीन. हे का नाही सांगायचं? तरच तुम्ही मायेच्या तडाख्यातून, मायेच्या विळख्यातून सुटणार आहात. पुढे काय सांगितलेलं आहे? निस्त्रैगुण्य भवती. माया ही त्रिगुणी आहे. आपण पुढे ती उदाहरणं बघणार आहोत. पण काय आहे? तामस माया आहे, राजस माया आहे आणि सात्विक माया आहे. महाराजांची दोन अत्यंत मार्मिक उदाहरणं आहेत. आई आजारी आहे, हा औषध आणायला आलेला आहे आणि एक पहिल्यांदा तमाशा बघत बसला. ते डोंबाऱ्याचा खेळ, कशी चालते वगैरे, किंवा माकडाचा खेळ वगैरे, घागर घेतलेली आहे वगैरे, हे सगळं बघत बसला. आणि तिकडे डॉक्टर थांबलेत. औषध आणायला गेलेलं बाळ परत कसं आलं नाही? हे तामस आहे, लक्षात ठेवा. राजस आहे, तिथे नवीन सिनेमाचे पोस्टर्स वगैरे आलेली आहेत वगैरे, सगळी छान आकर्षक वगैरे आहेत, ती बघतायत. डॉक्टर थांबलेले आहेत, हे बाळ पोचलंच नाही. आता तिसरं सात्विक, की मंदिरातून चला चांगलं गाणं ऐकवलं, चांगलं वादन ऐकवलं, कीर्तन चालू होतं, पण डॉक्टर थांबलेलेच आहेत, हे बाळ दवाखान्यात पोचलंच नाही. पहिलं आहे ते तामस आहे, तमाशा वगैरे बघतोय. तमाशा तामस नाही आहे, पण उगीच वेळ घालवतोय. राजस आहे, नको. सात्विक आहे, नको. माया तिन्ही प्रकारची असते. महाराजांचं आणखीन एक उदाहरण घ्या. आरसा आहे म्हणाले, त्याला तुम्ही माती फासलीत, आरशाच्या बाजूनी दिसणार आहे का? नाही. राख फासलीत, दिसणार आहे का? नाही. चुना लावलात, दिसणार आहे का? नाही. केशर कस्तुरीचा लेप लावलात, दिसणार आहे का? नाही. अरे चुना राजस असेल, कारण तो पाण्यात वगैरे घालतात आणि रंगवतं वगैरे. त्याच्यानंतर हे तामस असतील, राख काय, माती काय. आणि सात्विक असतील, वेलची, कस्तुरी, केशर, दिसणार नाही ते नाहीच. माया आहे ही निरनिराळी संकट आहेत, आपल्या उपासनेत येणारे अडथळे आहेत, ते दूर केलं पाहिजेत. योगक्षेमम त्यजती. आपण मागे कथा बघितली होती या संदर्भात, की राजाला योगक्षेम, आपण म्हणतो ना योगक्षेमम वहाम्यम, अर्थ कळत नाही, अर्थ कळत नाही. आता पुढे एका पंडितालाही कळत नाही, पण पंडित अति हुशार आहे कृष्णापेक्षा, भगवंतापेक्षा, आणि या राजाला कळत नाही. राजा साधा आहे. तो पंडित, जो पुरोहित जो वाचतोय गीता आणि अर्थ सांगतोय, तो म्हणतो मला आत्ता नाही, उद्या मी विचार करून सांगेन. कितीतरी दिवस झाले, राजा कंटाळला. राजाला अर्थ, तो कितीतरी अर्थ सांगितले, अनेकांनी सांगितले, राजाला पटत नाहीये. अशा वेळेला तो राजा काय म्हणतो, की उद्या शेवटचा दिवस आहे, नाहीतर मी तुला कायम आमरण तुरुंगात टाकेन. राजा पुरोहिताला सांगतोय. हा रात्रभर तळमळतोय. त्याची बायको गेलेली आहे आणि त्याला एक 10 वर्षाची मुलगी आहे. आता 10 वर्षाची मुलगी आहे. म्हणते बाबा तुम्हाला त्रास होतोय का? पोटात दुखतंय का? डोकं दुखतंय का? झोप का येत नाही? म्हणाले तुझ्या काळजीनं झोप येत नाही. का काळजी वाटते? मी राजाला कितीतरी अर्थ सांगितले. कशाचे? योगक्षेमम वहाम्यम. म्हणजे काय? अरे तू चिंता कशाला करतोस? मी तुझा योगक्षेम वाहीन, असं भगवंत सांगतो अर्जुनाला, भक्तांना आपल्या, की तू फक्त अनन्यास चिंतयंतो, मला जोडलेला राहा, मी तुझा योगक्षेम वाहीन. उद्या मी येते तुमच्याबरोबर. तू काय करणार आहेस? मी येते. आणि नंतर ती जाते आणि म्हणते राजाला, राजा माझ्या वडिलांनी इतके अर्थ सांगितले, तुला कळलं नाही आहे, पण मी कृतीतून तुला दाखवला तर चालेल का? मग तुम्हाला पुढची गोष्ट माहीत आहे, पण लक्षात ठेवा राजवाड्याला खूप खांब होते. म्हणाले मी 2 मोठे दोरखंड आणा, माझ्या वडिलांना एका खांबाला बांधून घाला, समोरच्या खांबाला राजाला बांधून घाला. राजाकडे राजसत्ता आहे, ज्यांच्याकडे ज्ञानसत्ता आहे, यांनी ज्ञानसत्तेचा उपयोग करून त्याला सोडवायचं, फक्त सत्तेचा, कुणाची मदत घ्यायची नाही आहे. आणि राजाने राजसत्तेचा उपयोग करून माझ्या वडिलांना सोडवायचं. ते म्हणाले आम्हाला सोडवणं आधी, आम्ही बांधले गेलोय, लक्षात ठेवा, दुसऱ्याला कसे सोडवू? हाच अर्थ आहे. योगक्षेमम वहाम्यम. माझ्या वडिलांना उद्या त्यांना तुरुंगात तू टाकलंस तर माझं काय होईल ही काळजी आहे. त्यांना कसा योगक्षेमम वहाम्याचा अर्थ सांगता येणार आहे? अरे योगक्षेमम वहाम्यम, चिंता कशाला करता? तो परमेश्वर आहे ना योगक्षेम, त्याचं वहन करायला आहे, तो वाहून नेतो, वहन करतो. माझ्या वडिलांना अर्थच कळला नाही, माझी चिंता लागून राहिलेली आहे. ते राजाला एकदम अर्थ कळला. योगक्षेमम वहाम्यम, तू मला जोडलेला राहा, मी तुला मायेच्या पलीकडे घेऊन जातो, मी तुला चिंतेच्या पलीकडे, दुःखाच्या पलीकडे घेऊन जातो. हे आहे ना योगक्षेम. योगक्षेमाचा त्याग करा म्हणजे काय? चिंतेचा त्याग करा. योगक्षेमम वहाम्यम म्हणायचं, त्याच्यावर प्रवचनं कीर्तनं वगैरे करायची, आणि सतत चिंता. काय चिंता? म्हणून चिंतातुर जंतू असा एक शब्द प्रयोग आहे. चिंतातुर जंतू आला बघ, चिंतातुर जंतू. काय तू का असा चेहरा कायम तुझा सुतकी असतो? सगळं तर तुझं चांगलं आहे रे, हे चांगलं आहे रे,
पण टिकेल ना, बायको आत्ता नीट वागते, पुढे वागेल ना, अरे त्याला हा चिंता तर जंतू आहे, हा जाणच नाही. म्हणून चिंतामणी आणि ह्याच्या चिंतामणी, चिंतामणीवर चिंतामणी हे जर उत्तर आहे तर चिंतामणी जायला पाहिजेत ना. चिंतामणी काय करणार आहे? नाही न म्हणतो चिंतामणी, माझ्या मनीची चिंता आहे. पैसे इंग्लिशमध्ये जो मनी आहे ना, त्या मनीची मला चिंता आहे. बापरे, ही तर भयंकर चिंता आहे. चिंतामणी, चिंतामणी. चिंतामणी काय करणार आहे? हातात चिंतामणी घेतल्यानंतर जे चिंतशील, जे चिंतन आहे, जे चिंतन करशील ते तुला चिंतामणी. तू चिंताच करत राहिल्यानंतर चिंतामणी तेही देईल, सुंदर देईल. सुंदर आकर्षक अशा कपडे घातलेल्या चिंता, कल्पना, काळज्या तुला देईल. म्हणून आपण सोडलं पाहिजे योगक्षेमम, योगक्षेमाची चिंता सोडली पाहिजे. कर्मफलम त्यजते, कर्मफळाची आस, अपेक्षा, आसक्ती ती सोडली पाहिजे. नाही तर काय कर्मफळ, आपण विषय हा कर्मयोगाच्या वेळेला खूप बघितला आहे, खूप उदाहरणं बघितली आहेत. निर्द्वंद्व भवते, स्थितप्रज्ञाच्या वेळेला हेही बघितलेलं आहे. द्वंद्व 3 पातळीवरचे आहेत. उदाहरणं आपण बघूया आणि पुढे जाऊया. 3 पातळी देहाच्या पातळीवरचं कर्म आहे. देहाच्या पातळीवर म्हणजे शीत उष्ण हे सांगितलं जातं. अगदी मऊ आपण म्हणतो, स्पर्श आहे की नाही देहाच्या पातळी, खडबडीत, ओबडधोबड आपण म्हणतो की नाही, हे देहाच्या. मला कडू मात्र नको, हां मला गोड दे, मला तिखट चालेल पण मला आंबट नको, हे देहाच्या पातळीवरची द्वंद्व आहेत. गोड आणि कडू या विरुद्ध चवी आहेत. कोणाला सांगितलं? उलट पूरक आहे की गोड खा, मधुमेह झाल्यानंतर जी मधु निरनिराळे जे औषध असतात ते फार कडू असतात. साखर घालवण्यासाठी कडुलिंबापेक्षा म्हणतात ना की कडुनिंबाच्या झाडावर जर कारल्याचा वेल चढवला तर ते कारलं किती कडू होईल, अशी औषधं मधुमेहावर असतात. म्हणून तुम्हाला सांगतो की कशाला तुम्ही चिंता करता, वाढवता या गोष्टी, मर्यादेत ठेवा. आणि मर्यादेत ठेवायला सांगणारे कोण? सद्गुरू. त्यांना शरण जा, त्यांचे पाय मामेव प्रपद्यन्ते, मला शरण जे येतात ते मायात तरून जातात, हे सांगितलेलं आहे. कर्मफल निर्द्वंद्व भवती, देहाच्या पातळीवर उष्ण नाही, काही नाही. तुम्हाला एक सांगतो की एक यात्रा आहे, लोक येणार आता जमनोत्री गंगोत्रीला, तिथे त्या बर्फात झोपलेला आहे उघडा लंगोटी फक्त घातलेला, त्या मुलाला कौतुक वाटतं. नंतर ते सुद्धा हे करतायत. नंतर इकडे पुष्करची यात्रा असते काही दिवसांनी. पुष्कर म्हणजे राजस्थान, वाळवंट, दुपारचे 12, कडक वायू तापलेली आहे आणि हे तिथपर्यंत पोचतात. तोपर्यंत ही असल्यामुळे तो हे साधूही तिथे पोचतो ना, तसाच झोपलेला आहे. त्यावेळेला मुलगा त्या साधूबाबांना विचारतो की तुम्ही बर्फावरती तुम्हीच झोपलेले होतात ना? हो म्हणाला. नंतर इकडे तुम्हीच ना, जिथे जत्रा असते विशेषतः मी माझी शक्ती वाढवण्यासाठी हे सगळं करतो, भिक्षा मागण्यासाठी नाही. लोक देतात मला वाटेल तेवढं. हे तुम्हाला कसं जमलं? मग मला कुठे जमलं? आतला जो खरा मी आहे ना तो देहाला सांगतो तू बर्फावर नाहीच आहेस रे, मस्त शेकोटी पेटवलेली आहे, आत शेकोटी पेटवलेली असते. आता मी वाळूत झोपलोय ना, मी स्वतःला सांगितलेलं आहे सुंदर बर्फाचा कारखाना आहे आणि बर्फ तयार होतोय आत, मला नाही वाटत, हे सगळं आतच आहे, आत आहे सगळं. माया तरुण जाणं काय बाहेर आहे अशी कुठली वस्तू विज्ञान किंवा तंत्रज्ञान बनवणार आहे? किती गोळी खा आणि मायेच्या पलीकडे जा. उलट माया नावाच्या मुलीवर प्रेम केल्यानंतर प्रेमभंग झाला आणि हा वेड्यासारखे केस वगैरे उपटतोय, तर विज्ञान त्याला गोळी देऊन झोपवेल कदाचित कायमचा. मायेतून सुटायचं आहे ना, एवढाच उपाय आहे. माया व्यक्ती आहे, त्या मायेवरची माया हे प्रेम, हे मायाच आहे. ते मायेच्या अंगानं, देहाच्या अंगानं, प्रपंचाच्या अंगानं जाणार आहे. सुटायचं असेल तर संतांना शरणला, ते आतून सोडवतात. आणि शेवटचा मुद्दा सांगितलेला आहे हां, तिसऱ्या पातळीवरचं. म्हणजे पहिलं कुठलं सांगितलं? शीत आणि उष्ण. मनाच्या पातळीवरचं सुख आणि दुःख. महाराज म्हणतात मन हे फार फसवा आहे. बुद्धीच्या नियंत्रणाखाली ज्याचं मन आहे ना त्याला सुखही नसतं दुःखही नसतं. कारण तो म्हणतो की ह्याला लॉटरी मिळाली म्हणून सुख आहे, ह्याला लॉटरी गेली म्हणून सुख आहे. हे असं कसं शक्य आहे? तो म्हणतो की लॉटरी मिळाली असती ना, माझ्या मुलानं काढली होती, पण मी प्रार्थना देवा जर एवढे कोटी रुपये मिळाले, काही लाख रुपये असताना संसार उधळ लावला माझ्या मुलांनी, व्यसनी झाली, ते कोटी रुपये जर आयते घरात आले तर नरकच बनवतील स्वतःच्या जीवनाचा आणि घराचा. म्हणून मिळाली नाही तर बरं, मिळाली नाही, मला आनंदात आहे, सेलिब्रिटी, घ्या पेढे. हे काय? अशी किती उदाहरणं तुम्ही आजूबाजूला बघता. मुलगी सुंदर झाली ना तर हल्ली फार संकट आहे.
फार संकट आहे तिला गेल्यानंतर सुखरूपपणे परत घरी येता येईल की नाही अशी परिस्थिती काही राज्यात आणि काही शहरात आहे. म्हणून कुणी सांगितलं की सुख हे पूर्णपणे सौंदर्य हे पूर्णपणे वरदान आहे. देहाच्या पातळीवर सौंदर्य कुरूपता ही जी द्वंद्व आहेत ना त्याच्या पलीकडे जायला शिकलं पाहिजे. पलीकडे केव्हा जाल, ती मुलगी सुंदर आहे पण दुर्गुणी आहे, ही मुलगी कुरूप आहे पण सद्गुणी आहे. आतले गुण टिकणारे आहेत, बाहेरचं रूप काळाच्या ओघात बदलणारच आहे. हे कळलं ना, तो देहाच्या पातळीवर द्वंद्वाच्या पलीकडे गेला, कुरूपतेच्या पलीकडे गेला, सौंदर्याच्या पलीकडे गेला, सुखाच्या दुःखाच्या पलीकडे गेला. आता बुद्धीच्या पातळी हे सगळ्यात त्रास देतं. मान अपमान, लाभ आणि हानी, यश आणि अपयश हे बुद्धीचं इंटरप्रिटेशन आहे. मान आणि अपमान, त्याने आपला अपमान करायला नको होता, काय त्याने अपमान केला? नाही त्याने असं, अरे इंटरप्रिटेशन तो म्हणतो अरे त्यांनी चावले नाहीत म्हणून बरं आहे की नाही, हां थुंकले नाहीत म्हणून बरं आहे की नाही, काय तर बोलले फक्त. चावण्यासारखे कुत्र्यासारखे वागण्याबद्दल त्यांची ख्याती आहे. आपलं बाबा बरं झालं, मला काही अपमान वगैरे वाटला नाही, हे इंटरप्रिटेशनच आहे की. हे बुद्धीच्या पातळीवरचं. बाबा म्हणाले एव्हरी द होल चार्म इज लॉस्ट ऑफ द पिकनिक. पिकनिकची सगळी जी गंमत होती ना ती घालवली. हे पोरगं म्हणतं बाबा 30 किलोमीटर आपण गेलो होतो की नाही, आणि मोडकी गाडी तुमची, आम्ही म्हणत होतो की भाड्याची गाडी आहे जुनी, ती ओल्ड इज गोल्ड म्हणून तुम्ही घेऊन गेलात ना, ती गाडी तुमच्याशी इतकी लॉयल आहे, ती वाटेत बंद पडणार होती, परत येण्याच्या मार्गावरती बंद पडली. निघाल्यानंतर 1 किलोमीटरवर जर बंद पडली असती तर किती त्रास झाला असता. त्याच्यापेक्षा घरापासून 1 किलोमीटरवर ती बंद पडली, चांगलं नाही का? आपण तिला बाजूला ठेवली आणि चालत घरी येऊ शकलो. हे इंटरप्रिटेशन आहे. आणि बाबा म्हणजे सगळं जगातली सगळा आनंद गमावल्यासारखे आहेत. बुद्धीच्या पातळीवर इंटरप्रिटेशन आहे, सुख दुःख मनाच्या पातळीवर ही फिलिंग आहे, आणि ही शरीराची जाणीव आहे. देहाच्या पातळीवर या 3 द्वंद्वांच्या पलीकडे गेलात की तुम्ही मायेतून सुटलात. ह्याच्यासाठी सद्गुरू पाहिजे, सद्ग्रंथ वाचन पाहिजे, सत्संग पाहिजे, सद्विचारांची संगत पाहिजे अखंड, आणि शेवटचं वेदानपि संन्यसति. वेदांच्यात सुद्धा संन्यास करा वेदांचा. अरे वेदवाक्यम प्रमाणम ते तेच म्हणतात की तुकाराम ज्या वेळेला म्हणतात वेदांचा अर्थ आम्हाला माहीत आहे, वेदांचे अक्षर आम्हाला वाचता सुद्धा येणार नाही, पण वेदांनी काय, वेद इतकाची बोलेला अर्थ आम्हाला कळला. आणि तुम्ही वेद पाठ केलेले आहेत, तुम्ही वेदावर प्रबंध लिहिलेले आहेत, PhD मिळवलेले आहेत, तुम्ही वेदावर प्रवचनं करता, अर्थ कुठे कळलाय? अक्षर. स्पिरिट अँड लेटर ऑफ एनी बुक ऑर लॉ, लेटर इज नॉट इम्पॉर्टंट, स्पिरिट इज इम्पॉर्टंट. कितीतरी उदाहरणं तुम्हाला सांगता येईल, एका मिनिटात सांगतो हा विषय समजण्यासाठी. वेद काय, शेवटची बस आहे त्या मार्गावर, प्रचंड बर्फ पडत आहे, रात्रीचे 11 वाजलेले आहेत, उद्या पहाटे सकाळी 6 वाजेपर्यंत बस नाही त्या मार्गावर. अशा वेळेला बसमध्ये 1-2च प्रवासी आहेत, आणि एक म्हातारी आजी आणि तिच्याबरोबर तिची तरुण नात असेल, दोघीजण अगदी कुडकुडत थांबलेले आहेत. ड्रायव्हर थांबवतो बस, दोघंजण चढतात, टन टन बस सुरू होते आणि तिकीटं वगैरे देत. इतक्यात तिच्या हातात एक बास्केट आहे आणि त्याच्या कुत्र्याचं पप्पी आहे बारकसं, एवढाच आवाज घडतोय, तो जेमतेम त्यातून बाहेर येतोय. त्यावेळेला तो कंडक्टर विचारतो, हू इज कॅरिंग अ डॉग? तो म्हणतो नॉट डॉग, डॉगी, नो नॉट डॉगी, पप्पी. ते दाखवते त्याला, हे एवढंसं पिल्लू. सगळे ते 2-3 जण पॅसेंजर्स उठून बघतात, हाऊ क्यूट, हल्लीची भाषा, त्याला हे करतात, गोंजारतात. कुणाचीही तक्रार नाही आहे. तो टन टन बेल, तिथे बोर्ड, अँड यू कॅनॉट कॅरी ॲनिमल्स इन द बस, लॉ इज लॉ, मी कायदा पाळणारा माणूस आहे. आणि त्या दोघींना त्या थंडीत मध्यरात्रीच्या वेळेला त्यांनी उतरवलं खाली. कारण बाकीचे म्हणाले आम्हाला तुमच्याबद्दल सहानुभूती आहे, पण ह्यांनी बस सुरूच केली नाही आहे, आम्हाला घरी पोचायचं आहे. त्या म्हणाले हो, आमच्यासाठी तुम्हाला त्रास नको, म्हणून ते उतरली खाली. उतरताना फक्त त्या कुत्र्यांनी 2दा बुक बुक, बहुतेक कंडक्टरला त्यांनी त्याच्या भाषेत शिवी दिली असेल, कारण तेही गारटलं. की आल्यानंतर हा म्हणतो की मी कायदा पाळणार आहे. लेखक मागे बसलेला आहे आणि तो त्याला काय सांगतो, यू केप्ट द लेटर ऑफ द लॉ अँड किल्ड द स्पिरिट. आमच्यापैकी कुणाची तक्रार होती? ते कुत्रं त्या बास्केटमधून येऊन तुला काय करणं होतं? कसला लॉ? हा कायद्याचा अक्षर पाळलंस, पण कायद्याचा जो आत्मा आहे, कायदा माणसासाठी बनवलाय, माणूस कायद्यासाठी नाही आहे. पण तोपर्यंत आम्ही खूप पुढे आलेलो होतो, मागे जाणं शक्य नव्हतं. त्या आई, मुलगी आणि त्या पपीबद्दल आम्ही प्रार्थना केली.
आणखीन काय करणार होतो विचार करा तुम्ही. तो वेदान अपि संन्यसती, वेदांचे फक्त अक्षर घेऊ नका. खूप नुकसान झालेलं आहे आपल्या ह्याचं. पण ज्यांनी या वेदांचं इंटरप्रिटेशन केलं ते संत आहेत आणि फक्त वेदांचे अक्षर पाठांतर केलं ते पंत आहेत. दोघांनी आपल्या समाजाची सेवा केलेली आहे. कृपया लक्षात घ्या, त्यांनी वेद आपल्यापर्यंत आणले ना. हजारो वर्षापूर्वीची रचना पहिल्यांदा तोंडी होती, नंतर लिहिली गेली आणि आता प्रिंट झाल्यानंतर त्याला प्रिंटिंग एरर्स वगैरे येतात, कारण ती भाषा, ती स्क्रिप्ट फार निराळी आहे. पण त्यांनी आपल्यापर्यंत आणली. गायत्री मंत्र आपल्यापर्यंत आणला. पण गायत्री मंत्र म्हणायचा, हे सूर्याच्या सूर्या तुझ्या तेजाचं माझ्या याच्यात उदय उदय प्रचोदयात. आणि तो सूर्याचा जो सूर्य, आत्मसूर्य, चित सूर्य, चैतन्याचा सूर्य, आणि इकडे भेदाभेद पाळायचे नाही. मग कशी होईल व्यक्ती मायेच्या पलीकडे गेलेली. वासुदेवा हा सर्वम इति स महात्मा. मी महात्म्याच्या जोडीला गेलो, महात्म्याच्या संगतीत राहिलो आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे वागलो आणि मी स्वतःच महात्मा बनलो. आता वासुदेव सगळीकडे आल्यानंतर आपली जीवनशैली कशी होईल. वासुदेव हा वसुदेवाचा मुलगा नाही, पहिल्यांदा लक्षात ठेवा. नाहीतर मग बलराम सुद्धा वासुदेव. वासुदेव म्हटल्यानंतर वर्गात जर 3 असतात, वासुदेव यस सर, नाही वासुदेव ए, वासुदेव बी, असं करावं लागतं ना. तसे हे 2 वासुदेव आहेत. वसुदेवाचा मुलगा नाही. सगळीकडे वास करून असलेला देव, सगळीकडे वसून असलेला देव, सगळीकडे वस्ती करून असलेला देव आणि सगळीकडे वसूंची सत्ता आहे. 8 दिशांना अष्टवसू, त्या वसूंचा देव तो वासुदेव आहे. वासुदेव हे पद आहे, आपण बघितलं आहे अनेकदा. पण एक लक्षात ठेवा, तर वासुदेवा सगळं वासुदेव आहे हे ज्याला कळतं तो महात्मा आहे. पण सुदुर्लभ हा नुसता दुर्लभ नाही, तो अति दुर्लभ आहे. रेअर, मिळणार नाही तुम्हाला. पण तुम्हाला व्हायचं आहे ना, मग गंमत बघा. आपण वासुदेव 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 हे प्रत्येक याच्या शेवटी मनातल्या मनात तरी म्हणूया. म्हणजे आरंभी वासुदेव, मध्ये वासुदेव, अंती वासुदेव. आपण सुरुवातीला प्रार्थना केली, आता वासुदेवाबद्दल चालले, शेवटी ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणणारच आहे. दृष्टीत आलं पाहिजे, मग वृत्तीत येईल आणि मग कृतीत उतरेल आणि मग ती व्यक्ती बदलेल. व्यक्ती एकदम बदलत नाही, दृष्टी बदलायला पाहिजे. सगळीकडे वासुदेव आहे म्हणजे काय. पहिली गोष्ट म्हणजे काय, सगळीकडे आता मगाशी सांगितलं ना, सगळीकडे भगवंत व्यापून राहिलेला आहे. सगळीकडे भगवंताची सत्ता आहे. भगवंत सर्वज्ञ आहे, भगवंत सर्व साक्षी आहे. हे जर मला कळलं तरच भगवंत म्हणजे वासुदेव सगळीकडे व्यापून असलेला मला कळणार आहे. म्हणून पहिल्यांदा सुचलं पाहिजे, नंतर रुचलं पाहिजे, नंतर पचलं पाहिजे. आधी समजलं पाहिजे, नंतर उमजलं पाहिजे, नंतर रुजलं पाहिजे. काय, सगळीकडे भरून राहिलेलं वासुदेवाचं अस्तित्व. मग त्याच्या माया मागे पडलेली आहे. आता हा वासुदेवाच्या राज्यात आलेला आहे. सगळीकडे वासुदेव. काय सुंदर जीवन असेल. मग त्याला लंगोटी असली काय, नसली काय, काही नाही. आणि त्याला चांगले कपडे असलेत काय, नसलेत काय. चांगले कपडे घातले म्हणजे वासुदेव दिसत नाही असं नाही काय, पण दिसण्याची शक्यता कमी होते. कारण हा कपड्यातच रुमाल नीट आहे ना, हे इकडे फुसफुस वगैरे केली आहे ना, हे सगळं कपड्यांकडेच लक्ष आहे. काय वासुदेव त्याला दिसणार आहे. त्याच्यापुढे तो मोराच्या पिसांची टोपी घालून आलेला, ते वाजवत वाजवत वाजवतो ना तो झांजा, आणि तो वासुदेव नाचला त्याच्या होती, त्याला वासुदेवाची आठवण येणार नाही आहे. वासुदेवाची आठवण नाही आहे, वासुदेवाचं दर्शन नाही आहे, वासुदेवाचं स्मरण आहे, वासुदेवाचा अनुभव आहे सगळीकडे. पुढे बघूया ना, की त्याच्यानंतर जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत. वासुदेव बनण्याचा हा फॉर्म्युला आहे. ज्ञानेश्वर सांगतात, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. तुला जे काही दिसेल ते. आपण उमऱ्याला लाथ पूर्वी उमरे असायचे, त्याला नेहमी आपली एक तरी बसायचीच ठोकर वगैरे. आपण काय करायचो, किती मूर्खपण. रस्त्यावर सुद्धा दगडाला जर ठेच लागली ना, आम्हाला आठवत आहे, आम्ही मागे येऊन आणखीन जोरात त्या दगडाला लाथ. आई ग, पहिल्यांदा आई आठवली, नंतर बाप पाठवला. कशाला मारायची लाथ, कळायला पाहिजे ना. उमरा हलू शकणार नाही आहे, त्या उमऱ्याला दिसणार नाही आहे. पण ज्या अर्थी उमऱ्याने ठेच लावली मला, उमऱ्यातला वासुदेव म्हणतोय, कंसा कुठे निघाला. सगळीकडे कंस म्हणजे ब्रॅकेट्स घालण्यासाठी निघालायस बाय, परत ये माझ्यासमोर बस. सगळीकडे तू ज्याच्याशी भांडायला जाणार आहे त्याच्यातही मी आहे, तू ज्याच्यावर हक्क सांगणार आहेस त्याच्यातही मी आहे. आणि मग शांतपणे तू जाशील आणि मग उमऱ्याला तुझी ठेच लागणार नाही. पुढे सारे जे जे भेटे भूत. ज्ञानेश्वर म्हणतात, तुकाराम काय म्हणतात, नम्र झाला भूता. तुकारामाचं सगळं अजबच, पण फार सोपं आहे. जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत. किती अवघड आहे.
पण नम्र झाला होता, सगळ्यांना नमस्कार करा, सगळ्यांना नमस्कार नमस्कार नमस्कार. आमच्या एक लहान मुलगा होता, तो कुठेतरी कीर्तन ऐकायला गेला आणि सगळीकडे नमस्कार करा, उठल्यापासून सगळ्यांना नमस्कार. त्यावेळेला साडी असायच्या, साडीत एक संडासन, त्याच्यासमोर 10-20 लोक थांबलेले, ह्याला नमस्कार, त्याला नमस्कार, संडासला नमस्कार. आल्यानंतर बाहेर आजोबाने एकदा विचारलं, जे केलंस त्याला नमस्कार केलाच नाही. खरं म्हणजे तो इतका साधा मुलगा निरागस, आजोबा राहिलं, उद्या उद्या उद्या. कारण का की त्याच्यात नाही आहे कशावरून, हा वासुदेव जर आत राहिला, तो बाहेर आहे म्हणून सुटलो. वासुदेव सतत आतच असला पाहिजे, नाही बाहेर निघाले काही वासुदेव, शरीरातली विष, शरीर टॉक्सिन्स आपण म्हणतो, शरीरातली निरनिराळ्या प्रकारची दूषित प्रदूषित ही बाहेर निघाली पाहिजेत ना, पण त्याच्यात सुद्धा वासुदेव आहे, ही दृष्टी असली पाहिजे. उदाहरण तुम्हाला दिलं होतं की ही जी विष्ठा आहे त्या विष्ठेत सोनखत दडलेलं आहे आणि ते सोनखत म्हणजे खत घातल्यानंतर सोन्यासारखं येतं आणि मग ते श्री सूक्त होतं. लक्षात ठेवा, श्री सूक्त म्हणजे सोन्यासारखी पिवळी, मग भाते पिकुनी पिवळी झाली देवाजीने करून. हा देवाजी कोण आहे? हा वासुदेव आहे. भाते पिकुनी पिवळी झाली देवाजीने करुणा केली. सगळीकडे वासुदेव दिसला पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो पुढे आणखीन 2 आहेत. ज्ञानेश्वर माझे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाचे स्थिर. मती म्हणजे बुद्धी, किंबहुना चराचर आपणची झाला, हा वासुदेव, हा चांगला वासुदेव आहे. म्हणजे एखादा महारोगी असेल तर बाबा आमटे पुढे जातात, मागे येतात, ओव्हरकोट घालतात, पावसात येतो, मध्यरात्री म्हणतो की केलं काय मी, तो आज रात्री मेला असता कदाचित त्या पावसात, मी त्याला रेनकोट ओव्हरकोट वगैरे काहीतरी घालून आलो, मी त्याचं दुःख वाढवलं तर नाही ना. गेले आणि मग पुढचा सगळा प्रवास आनंदवनाकडचा तुम्हाला माहीत आहे बाबा आमटेंचा, असा एखादाच असतो. त्याला त्या महारोग्याच्या ज्या काही जखमा होत्या आणि त्याच्यात भयंकर दर्शन, वासुदेवाचं दर्शन झालं. आणि म्हणून पुढे वासुदेवाचं जसं नंदनवन गोकुळ तसंच आनंदवन निर्माण झालं, सगळीकडे पाहिजे. त्याच्यानंतर आणखीन 4 शब्द सांगतो. आपल्या सगळ्या ॲक्शन्स म्हणजे कृती, आपल्या सगळ्या रिॲक्शन्स म्हणजे प्रतिक्रिया, आपण म्हणतो प्रतिकृती म्हणलं की अर्थ निराळा वाटेल, म्हणून आपल्या सगळ्या क्रिया, आपल्या सगळ्या प्रतिक्रिया. आणि आता आपण सगळेजण ऐकतोय ना एक विचार, त्याला इंटरॅक्शन म्हणतात. म्हणजे तुम्ही बोलत नसलात तरी तुमच्या डोळ्यात मला दिसते ना ते, त्याला आंतरक्रिया म्हणतात. क्रिया, प्रतिक्रिया, आंतरक्रिया. आणि आता ह्या सगळ्याला व्यापणारा एक शब्द आणलेला आहे, आपण तो बँकिंगमध्ये किंवा व्यापारात वापरतो, ट्रान्झॅक्शन्स. पण ह्युमन बिहेवियर ऑल्सो अ सिरीज ऑफ ट्रान्झॅक्शन. सकाळी उठलात, ट्रान्झॅक्शन, ती सांगते सगळं दूध संपतंय, कालच तुम्हाला सांगितलं होतं, आता जा गोठे शोधत. ही ॲक्शन. हा मुकाट्याने जातो, नाहीतर काय होईल सांगा बरं. गाय आणि बैल त्याची झुंजत, हे वासरं बघतायत, सकाळी उठल्यापासून काल दूध का नाही आणलं, काल दूध ते, हे ॲक्शन. शांतपणे रिॲक्शन. मुलं बघतात आज बाबा किती शांतपणे गेले नाही. मुलगी म्हणते बाबांची चूकच होती ना, पण तरीसुद्धा बाबा म्हणणार आहे, झालं. ही आंतरक्रिया झाली. हे सगळं मिळून ट्रान्झॅक्शन, सिरीज ऑफ ट्रान्झॅक्शन्स. तिथे ट्रॅफिक जॅम आला, आपण सगळ्यांना शिव्या देतो आणि शिव्या देताना जे तोंड उघडतं त्यातून तो धूर आत जातो. जास्त म्हणजे आपल्याला त्रास नाही का. म्हणून मला काय सांगायचं आहे की आपण आपल्या प्रतिक्रिया सांभाळूया. तुमची क्रिया माझ्या हातात नाही आहे, माझी क्रिया माझ्या हातात नाही आहे. प्रतिक्रिया सांभाळूया, क्रिया त्यांची किंवा माझी डेस्टिनी करेल, मी प्रतिक्रिया सांभाळेन. स्वातंत्र्य आहे तिथे. आणि मुख्य म्हणजे त्यातून जी आंतरक्रिया निर्माण होईल ती कल्याणाची असेल किंवा कमीत कमी त्रासाची, कमीत कमी दुःखाची असेल, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर दिवसाच्या सर्व काळी वासुदेव बघायला काय हरकत आहे. सर्व काळी म्हणजे उठला काय वासुदेव पहाट, नंतर वासुदेव प्रभात, नंतर वासुदेव सकाळ, नंतर वासुदेव दुपार. काय भयंकर ऊन आहे, वासुदेव दुपार आहे. बघा ना, मी विनोदाने सांगत नाही आहे. मग वासुदेव संध्याकाळ आणि वासुदेव रजनी, शुभ रजनी नाही, वासुदेव रजनी. शांतपणे झोपूया सगळीकडे. म्हणजे एरवी तो रागवणारा जो वासुदेव आहे ऑफिसमधला, त्या वासुदेवमध्ये सुद्धा मला वासुदेव दिसेल. आणि तो म्हणे हे शांत कसे इतके. मी सांगत होतो त्यांच्या चेहऱ्यावर रिॲक्शन होती समजल्याची, पण मंद स्मित काही गेलं नव्हतं. वासुदेव बॉसमध्ये सुद्धा दिसला पाहिजे, वासुदेव लिफ्टमध्ये दिसला पाहिजे, जी लिफ्ट करकरतमध्ये कुठेतरी बंद पडलेली आहे. आता कुठे, अरे वासुदेवाचा जन्मच जर तुरुंगात आहे, मी काही काळ तुरुंगात राहू शकत नाही लिफ्ट नावाच्या बंद पडलेल्या.
वासुदेव दिसला पाहिजे. म्हणून मन, बुद्धी, इंद्रिय, विशेषतः बुद्धी, बुद्धीनं सगळीकडे वासुदेव पाहायला, वासुदेव अनुभवायला सुरुवात केली की वासुदेव हा सर्वम इति, सर्व काळी आहे, सर्व स्थळी आहे. घरात वासुदेव आहे, देवघरात आहे, बाजारात आहे, ऑफिसमध्ये, कार्यालयात आहे, क्लबमध्ये आहे, नाही कुठे रस्त्यात वासुदेव आहे. मग कंटाळणार नाही आपण, खरंच सांगतो. आपण कधी फ्रस्ट्रेट, निराश होणार नाही, वैफल्य, वैताग आपल्याला येणार नाही. अरे वासुदेव म्हणजे मूर्तिवंत आनंद, वासुदेव म्हणजे आपला भगवान कृष्ण. हा गोकुळातला कृष्ण म्हणू नका, वासुदेव म्हणजे भगवान उवाच, वासुदेव उवाच, तो सगळीकडे आहे. आणि म्हणून जर विचार केला तो चराचरात आहे, वृक्षवल्लीत आहे, सगळ्यात आहे. आणि सगळं मिळून ज्या घटना प्रसंग घडतात, चांगल्या घटनेत तो आहे, आपल्याला पटवून देणं सोपं आहे, वाईट घटनेत सुद्धा तो आहे. मुलगा तिसऱ्यांदा नापास झाला, बरं झालं असं एक आजोबा म्हणले तर काय बरं झालं, तुमचा नातू नापास झाला असतं तर तुम्हाला कळलं असतं. नाही हो, 3दा नापास होतो याचा अर्थ की ज्या कोर्सला तुम्ही त्याला घातलेला आहे तो कोर्स त्याला योग्य नाही, कोर्स बदला त्याचा. आणि नंतर एक अगदी मोठा हुशार म्हणून सायन्सला गेला आणि नंतर बदलून कॉमर्सला आला. आता ही शायनिंग इन कॉमर्स, तो म्हणतो हे मला आवडतंय, दिस इज माय वर्ल्ड, वर्ल्ड ऑफ कॉम्पिटिशन. हे स्पर्धेचं युग आहे, हे निरनिराळ्या पद्धतीने स्वतःला सिद्ध करण्याचं युग आहे. हे सगळं बदललं ना. म्हणून म्हटलं 3दा तो सायन्सला नापास होतोय, मी बरं झालं म्हटलं. आणि नंतर आजोबा भेटल्यानंतर म्हणतात, आजोबा खरंच बरं झालं, हे कळलं पाहिजे. म्हणजे 3दा नापास होण्यात सुद्धा वासुदेव आहे आणि चेंज ऑफ कोर्समध्ये सुद्धा वासुदेव आहे. म्हणून विचार करा. आणि शेवटचं काय म्हणतात, रामकृष्ण परमहंस, त्यांचं फार सुंदर वाक्य आहे. ते म्हणाले, ज्ञानी लोक मायेच्या पलीकडे जातात, कारण बहुता जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते सांगितलेलं आहे की खूप जन्म गेल्यानंतर ज्ञानी माणूस मला शरण येतो आणि मायेच्या पलीकडे जातो. भक्ती जाणार नाही पलीकडे, बुद्धी, भक्तिवान, ज्ञानवान जातात, भक्तिवान जातात, कर्मवान जातात, ध्यानवान जातात, धनवान जातात आणि गाडीवान सुद्धा जातात. कारण का, हा श्रद्धेचा प्रश्न आहे. तुम्ही कुणाला घट्ट धरलेला आहे, तुला विचार करता येत नाही, मग विचार माणसं आहेत त्याला धर. तुला कर्म नीट करता येत नाही, मग जो नीट कर्म करतो त्याला घट्ट धर. तुला जर गायकी शिकायचे, कसल्या प्रकारची गायकी शिकायची, नाही मला सुगम संगीत शिकायचं आहे, मग सुगम संगीतालाच धर ना तो, की जो त्याच्यातला दादा आहे, दिग्गज आहे, मोठा माणूस आहे, त्याला तू पकड. हेच जमलं पाहिजे आपल्याला. आणि म्हणून ते सांगतात रामकृष्ण परमहंस की ज्ञानी लोकांचं कसं असतं, म्हणून त्यांची एक कथा पाहून आता थांबणार आहोत आपण. फार सुंदर विचार आहे आणि उद्याचा विचार तर ह्याच्याही पेक्षा महत्त्वाचा आहे. आणि तो विचार असा आहे की कोणत्या देवाची उपासना करायची, कृष्णाची करायची. मी तुम्हाला फक्त विचार देतोय, तुम्ही काय गोपी कृष्णाची करणार का देवकी कृष्णाची करणार का यशोदा कृष्णाची करणार का बाळकृष्णाची करणार का बंसीधराची करणार का गिरीधराची करणार का रास नर्तन करणाऱ्या, नृत्य करणाऱ्या कृष्णाची करणार. यापैकी कुणाचीही करू नका. गोपी कृष्णाची करू नका, कृष्ण गोपीची करा. फरक लक्षात घ्या. उद्या आपण इथून सुरुवात करणार आहोत. गोपी कृष्ण आणि कृष्ण गोपी. गोपींना सगळ्यात श्रेष्ठ मानलेलं आहे, सगळ्यात भक्त, सगळ्यात ज्ञानी, प्रपंच करून कृष्ण शरण असलेल्या, कायम कृष्ण भावात, कृष्ण कॉन्शियसनेस मध्ये असलेल्या गोपी आपल्याला सांगतात की कृष्ण म्हणजेच की वासुदेव. आम्ही ज्या कृष्णाच्या भावात असतो तो कृष्ण गेलाय मथुरेला निघून. समोर असताना निदान माझा तुझा करत होतो, तो गेल्यानंतर प्रत्येकीचा कृष्ण हा संपूर्ण आहे, स्वतंत्र आहे आणि स्वयंपूर्ण आहे. माझा कृष्ण माझा, तुझा कृष्ण तुझा. बघा, हे महत्त्वाचं आहे. तर आपल्याला वासुदेव दिसणार आहे, तर आपल्याला त्या कृष्णाचा अनुभव येणार आहे जो गोपाल आहे आणि भगवान आहे. आपण सुरुवातीला म्हणतो ना, भगवान श्री गोपाल कृष्ण. श्री ही कृष्णाची शक्ती आहे. म्हणून विचार करूया की शेवटी ते काय सांगतात, हे ज्ञानी लोक आहेत ना, याच्यात आहे का तुमचं न इति, या पाण्यात आहे का ब्रह्म, नाही न इति, त्या आकाशात का न इति, याच्यात आहे का, त्याच्यात न इति, न इति, नेती 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 नेती. आणि सगळं नेती संपलं ना की आता दिसलं का तुम्हाला ब्रह्म. काय दिसलं, दगड. लक्षात ठेवा, अवघड आहे ज्ञान मिळवणं. कारण अजूनही काही तुला दिसलं ना तर नेती, जे दिसतं त्याच्यात ब्रह्म नाही आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून पुढे काय सांगितलेलं आहे, आमचं आपलं सोपं इति इति. या हलणाऱ्या पिसात आहे का, आहे ना, साध्या पिसात आहे ना, आहे ना. मग हलणाऱ्या पिसात काय, ह्या एका पिसाचा पिसारा करायचा असेल ना तर असं पीस हललं पाहिजे.
बघा ना, दिसलं त्यांना. आणि म्हणून लक्षात ठेवा, याच्यात आहे का? आहे. पाण्यात आहे का? आहे. पाणी ज्या पेल्यात आहे का? आहे. पेला ज्या टेबलात ठेवलं आहे. त्या सगळ्यात आहे ना. कार्यरूपाने बघा, फंक्शनली प्रत्येक गोष्ट दुसऱ्याच्या हिताचं कार्य करते. आता टिपॉय आहे, टिपॉयवर ग्लास ठेवला आहे, ग्लासमध्ये पाणी आहे. पाणी घेण्यासाठी माझा हात आहे, पिण्यासाठी तोंड आहे, गिळण्यासाठी बघा ना ही अन्ननलिका आहे. आणि पाण्याचा उपयोग करून शांत पचन किंवा आनंदात राहण्यासाठी पचन संस्था, पोट वगैरे आहेत. प्रत्येक गोष्ट सांगत असते, मी दुसऱ्यांसाठी आहे, अरे मी तुझ्यासाठी आहे, मी त्याच्यासाठी सुद्धा आहे. हे वासुदेवाचं स्पिरिट आहे. इति इति याच्यात आहे का? याच्यात आहे का? याच्यात. ती गोष्ट कुठली सांगायची ते बघा. नेतेवाल्यांचं काय होतं, खूप दूरवर त्यांना जावं लागतं. इतिवाल्यांचं काय, गमो पंथ अनंत त्या राघवाचा म्हणलं असतं ना, नाही बाबा या जन्मात आपल्याला जन्मात अनंत पंथ असू दे, या राघवाचा, या राघवाचा, मूर्तीत चित्रात या राघवाचा, मंदिरात या राघवाचा, हे पटतं ना आपल्याला, मूर्त पटतं. म्हणून म्हणाले एकाला जायचं होतं कुठे, की ह्याला जायचं होतं, श्रीमंत माणसाकडे जायचं, त्याला पैशाची गरज होती, पण मित्र होता, केव्हाही आलं तरी ह्याला परवानगी होती. दुपारच्या वेळेला जातो, अगदी भयंकर उकडतंय, गरम, नोकराला विचारतो, तो म्हणतो साहेब झोपलेत त्यांच्या ह्याच्यात, पण तुम्ही आहात म्हणून तुम्ही गेला तरी चालेल. हा आधी उन्हातून आलेला, समोर काळा अंधार, आणि त्या खोलीत एवढा जास्तच अंधार दिसतो, त्याला काहीच दिसत नाही. दारातून आत येतो, दाराला हात लावतो, हे हा माझा मित्र कसा असेल, न इटी, बरोबर. त्याच्यानंतर भिंत वगैरे, हे कसं असेल, नंतर खिडकी लागली, नाही हे कसं असेल, नंतर सगळ्या भिंती झाल्या, नंतर जमीन ही कशी असेल, मग जमिनीवरून सरपटत बसो, दिसत तर काहीच नाही ना. एक कॉट लागतं, कॉटचा पाय, हे पाय कसा, वरती बघितलं, इथे हे अंतरुण कसा, पांघरुण कसा माझा मित्र असेल. आणि नंतर अरे हा माणसाच्या शरीराला स्पर्श झाला, दिसला इथे. इतकं करावं लागतं तुम्हाला. नेते आम्हाला सगळं, ते दारही वासुदेव होता, ती भिंतही वासुदेव होते, पण मला त्या क्षणी पाहिजे असलेला वासुदेव कॉटवर झोपलेला होता. पण ज्या गोष्टी नेती कदाचित डोकं लागल्यानंतर तुम्ही शिवी दिली असेल त्या खिडकीला, आत्ताच कशाला तुला, अरे अंधारात ती खिडकी आहे, तुला कळायला पाहिजे होतं, डोकं आहे ना तुला, विचार करा. आमच्याकडे सगळीकडे वासुदेव होता. आम्ही कधीही कंटाळत नाही, कारण प्रत्येक कृतीत, प्रत्येक श्वासात वासुदेव असतो. आहे त्या ठिकाणी ताठ बसूया, शांत. सुंदर मंत्र म्हणायचा आहे वासुदेवाचा माझ्यानंतर. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. शांत. शक्तिमंत्र. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय नारायणी नमोस्तुते. शांतिपाठ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात सोडायचे, ते चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर. अगदी सावकाश डोळे उघडून
समोरचा रथ तेजस्वी कृष्णार्जुनांचा, सद्गुरुनाथ महाराज, बंसीधर कृष्ण, मोरपिच्छ म्हणजे ज्याला मोर मुकुट म्हणतात तो घातलेला सुंदर, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अक्षर अशी मूर्ती भगवंताची, गीता ग्रंथ. शांतपणे दर्शन घेऊया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.